नमस्कार. तणाव. कोणताही प्रसंग किंवा प्रासंगिक बदलाला आपण दिलेल्या नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे तणाव. मला असं वाटतं की नकारात्मक भूमिकेमुळे तणाव निर्माण होतो. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठाच असला पाहिजे असं काही नाही, तर आपल्याला अगदी क्षुल्लक वाटणारी गोष्ट किंवा प्रसंग देखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. अगदी साध्या साध्या गोष्टी, उदाहरणार्थ दूध उतू जाणं, नेहमीची बस चुकणं, कार्यालयात जायला उशीर होणं, दूरध्वनी लगेच न लागणं, गृहपाठ न होणं. मानसिक तणाव, चिंता या मानवी आयुष्याचाच भाग आहे, परंतु यांचा अतिरेक मानवी आरोग्यास बाधक आहे. अधिक चिंता व तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला पुढे मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. या व्यक्तीला पुढे अनेक मानसिक विकार जडतात आणि यातून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागतो. विवंचना, भीती आणि तणाव यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. तणाव म्हणजे काय, तर कोणत्याही प्रसंगाला किंवा बदलाला आपण दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला तणाव म्हणतात. आज अबालवृद्ध सर्वांनाच ताण सहन करावा लागतोय, त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांकडील रुग्णांची गर्दी वाढत आहे. मनावर ताण येण्यासाठी प्रसंग किंवा समस्या फार मोठी असावी लागते असे नाही. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना मेजवानीला जाताना कोणते कपडे घालावेत, पाहुणे वाढले की स्वयंपाक कसा पुरवायचा, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांशी बोलताना ताण येतो. एवढेच नाही तर क्रिकेटचा सामना बघताना सचिन शून्यावर बाद झाला तरी अनेकांना ताण येतो. भूतकाळातील अप्रिय घटना संवाद साधता न येणं इत्यादी कारणामुळे ताण येऊ शकतो. दैनंदिन जीवनात अनेक कारणांनी तणाव येतो, पण जेव्हा सातत्याने तणावग्रस्त राहिलात तर मनोविकार जडतात. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनाच्या कामावर, नोकरीवर किंवा कुटुंबावरही होऊ शकतो. दीर्घकालीन तणाव हा रोगनिदानशास्त्रानुसार यापूर्वीपासून असणाऱ्या तीव्र शारीरिक तणावाचे पडसाद असतात, ज्यांचा परिणाम तीव्रतेने रोगप्रतिकारक क्षमतेवर, चयापचयाच्या क्रियेवर, हृदय व रक्तवाहिन्या, मज्जातंतूवर आणि मेंदूतील दीर्घकाळ स्मरणक्षमतेवरही होत असतो. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात चालू असतील तर आधी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. नेहमी फिरायला जा, ताजं अन्न खा, शरीराकडे लक्ष द्या, चांगल्या मित्रमैत्रिणी करा, आयुष्याचा आनंद घ्या. कोणत्या एका क्षुल्लक कारणासाठी तुमचं आयुष्य वाया घालवू नका. आयुष्य खूप मौल्यवान आहे. आयुष्याची किंमत त्यांना विचारा ज्यांना जगण्याची खूप इच्छा आहे, पण त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे.